सो हम पूछते हैं कि द्रैवेक जाने वाले द्रव्यलिंगी मुनि के ऐसा श्रद्धान होता है या नहीं? हाँ बघा हे प्रश्न आला. द्रैवेकामध्ये जाणारा द्रव्येक माहिती आहे कुठं आहे? 16 स्वर्गाच्या वर आहे है ना. आजच्या काळामध्ये हा जीव त्या ठिकाणी दुसऱ्या स्वर्गाच्या वर जात नाही. मुनी वगैरे बनेल तर त्या ठिकाणी लोकांतिक देवापर्यंत फार तर जाऊ शकतो. वरच्या स्वर्गामध्ये आजच्या काळामध्ये पंचम काळामध्ये जात नाही. आणि लक्षामध्ये तर द्रैवेक जानेवाले 16 स्वर्गाच्या वर. सीता कुठल्या स्वर्गात गेली? कशामुळे गेली? सतिचार रहित श्रावकाच्या व्रताचं पालन. तत्वज्ञान सहित मी परद्रव्याचा करता धरता नाही, मी न्यायस्वरूपी चैतन्यमय जीव आहे अशा श्रद्धांपूर्वक अणुव्रताचं निरतिचार पालन केल्याने 16व्या स्वर्गामध्ये उत्पन्न झाले. सीतेचा जीव झाला. एखादी म्हणायचं झालं म्हणायचं. सीतेचा जीव झाला 16व्या स्वर्गामध्ये उत्पन्न झाला. त्या ठिकाणी जीव पुल्लिंग आहे, स्त्रीलिंग नाही. हॅलो शरीर सीतेच असेल. हां हां अवस्था अवस्था त्या जीवाची अवस्था. कशी अवस्था? तर द्रैवेक जाने वाले द्रव्यलिंगी मुनि के ऐसे श्रद्धान होता है या नहीं? यदि होता है तो उसे मिथ्या दृष्टि कैसे इसलिए कहते हैं? नव्या द्रैवेकात जाणारा हे मी शास्त्र वाचतोय माझं सत्य आहे, जिनेंद्र भगवान सत्य आहे, तसं श्रद्धा नसते की नाही त्या मुनीचं त्या ठिकाणी. त्याच्याशिवाय तो नव्या द्रैवेकात जाईल कसा त्या ठिकाणी? और नहीं होता है तो उसने तो जैन धर्म बुद्धि से धारण किया है, उसके देवादिक की प्रतीति कैसे नहीं हुई? त्याने जी जिनदीक्षा धारण केलेली आहे, जिनलिंग धारण केलेली आहे, धर्म बुद्धीनं धारण केलेली आहे, त्याशिवाय देवादिकाची प्रतीति होणार नाही. और उनके बहुत शास्त्राभ्यास है तो उसने जीवादि के भेद कैसे नहीं जाने? त्याने 11 9 पूर्व पाठ केलेले आहेत, त्याला जीवादिकाचे भेद माहीत नाही हे कसं शक्य आहे? और अन्य मत का लवलेश ही अभिप्राय में नहीं है. अन्य मताचा लवलेश देखील त्याच्या अभिप्रायामध्ये नहीं. उसको अरहंत वचन की जैसी प्रतीति कैसे प्रतीति हुई नहीं हुई? मग त्याला अरहंत भगवंताच्या वचनाची प्रतीति कशी काय झाली नाही? इसलिए उसके ऐसा श्रद्धान तो होता है परंतु सम्यक्त्व नहीं होता. ऐसा बाहेर बाहेर श्रद्धान तर त्याचं होतं वरवर, परंतु सम्यक दर्शन होत नहीं. तथा नारकी भोग भूमिया तिर्यंच आदि को ऐसा श्रद्धान होने का निमित्त नहीं है, तथापि उनके बहुत काल पर्यंत सम्यक्त्व रहता है. इसलिए उनके ऐसा श्रद्धान नहीं होता तब भी सम्यक्त्व हुआ. तिर्यंच नारकी वगैरे जीव आहेत त्यांना ते देवादिकाचं शास्त्राचं वगैरे नरकामध्ये कुठे शास्त्र आहे? तिर्यंची गतीमध्ये कुठे शास्त्र आहे? तिथं अरिहंत देव कुठं आहे? त्या ठिकाणी नरकामध्ये अरिहंत देव कुठं आहे? त्यांचं दर्शन करायला पण त्याला मिळत नाही, शास्त्राचा संग्रह करायला पण मिळत नाही, शास्त्र पण नाही त्यांच्याजवळ. भोगभूमीतले जीव त्यांना पण मुनिराजांचं दर्शन करायला मिळत नाही. क्वचित एखाद्याला मिळेल त्या ठिकाणी, परंतु प्राय बहुतेक जीवांना मुनिराजांचं दर्शन करायला मिळत नाही, अरिहंत भगवंताचं दर्शन नाही, शास्त्र नाही, परंतु श्रद्धान याच्याशिवाय ते श्रद्धान करू शकतात. येथे गोष्ट असतात त्या ठिकाणी. आणि द्रव्यलिंगी मुनी आहे त्याला सगळं काही प्राप्त झालेलं आहे पूर्वपुण्याईनं. लग्न दिगंबर वेश पण प्राप्त झालेले आहे, अरिहंत भगवान पण प्राप्त झालेले आहेत, 11 9 पूर्वाचं ज्ञान पण त्याला प्राप्त झालेलं आहे, इतका क्षरक्षम पण प्राप्त झालेला आहे. सगळं पाठ आहे, नुसता संग्रह नाही तर शब्द संग्रह पण त्याने केलेला आहे त्या ठिकाणी. कुठल्या पानावर काय आहे, कुठलं आहे, सगळं पाठ आहे त्या ठिकाणी. हां बरं, इतकं पाठ असून तो देखील संग्रह झाला. शास्त्र ठेवणं, तसं अनेक श्लोक पाठ करणं, ते म्हणणं वगैरे हा देखील काय झाला? संग्रह झाला, परिग्रह झाला. हे कशासाठी? स्वतःला जाणण्यासाठी, स्वतःच्या ज्ञान स्वभावाची ओळख करण्यासाठी आहे तरी. आणि ते जर करणार नाही म्हणजे त्याचं रसस्वादन करणार नाही. संग्रह खूप आहे, खूप आंबे आणून ठेवले, पण रसस्वादन करणार नाही तर खूप संपत्ती आहे पण भोग घेत नाही
तर त्याला आनंद येईल की नाही? रसस्वादन हा शब्द महत्वाचा आहे. रसस्वादन म्हणजे रोजच्या जीवनामध्ये प्रत्येक प्रसंगाला त्याचं मनन चिंतन झालं.